नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। तर आज सकाळी सकाळी 6:45 वाजता मी आज कामावर आली होती। एका घरचं काम करून आली होती। तर इथे मी आल्याबरोबर दीदीने मला 5 आयटम बनवायला सांगितले होते। तर मला हे 1 ते 1.5 तासामध्ये संपवायचे होते। तर इकडे मला मेन आयटम होता फ्रँकी, आलू मसाला फ्रँकी होता आणि दही भेंडी होती, रायता होता। तर त्याचबरोबर मी इथे माझं काम सुरू केलं। सगळ्यात आधी मी बटाट्याचा कुकर लावलेला होता। बटाट्याचा कुकर लावून झाल्याबरोबर मी इथे कढईमध्ये दही भेंडी बनवायला घेतली होती। दही भेंडी जर तुम्हाला खायची असेल तर ह्याचा व्हिडिओ मी फुल टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता आणि बनवून खाऊ पण शकता। त्याचबरोबर मी इकडे बटाटे छिलायला घेतले। बटाटे खूपच गरम होते, माझा हात पूर्ण जळत होता आणि मी गरम गरमच ते छिलायला घेतलं होतं। मग बटाटे छिलून झाल्यानंतर बघा हात माझा किती लाल लाल झाला होता। मग बटाटे छिलून झाल्यानंतर मी इथे मॅश पण करून घेतले। त्याचबरोबर इथे रायता तयार केला मी। ह्याचा काकडी आणि कोथिंबीरचा रायता होता हा दहीमध्ये। याच्यामध्ये फक्त मी साखर, मीठ आणि जिरे पूड टाकली होती। त्याचबरोबर इथे मी 3 टाईपचं पीठ मळून घेतलं। एक रेग्युलर होतं, थेपल्याचं पीठ होतं आणि दहीमधलं पीठ होतं। दहीमधलं फ्रँकीसाठी होतं ते। मग इथे आपली भेंडी झालेली होती। तर त्याच कढईमध्ये मी आलूचा मसाला बनवायला घेतला होता। आलू मसाला कसा बनवायचा आहे मी हे डीपली तुम्हाला मस्तपैकी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल। त्याचा व्हिडिओ अजून मी तयार केलेला नाही आहे। हा फुल ब्लॉग असल्यामुळे इथे मला दाखवता आलेला नाही, पण मी नक्कीच तुम्हाला नंतर हा व्हिडिओ पूर्णपणे दाखवेल। आलू मसाला माझा तयार झाला होता। त्याचबरोबर एक साईडला मी चपात्या लाटायला घेतल्या। माझ्या चपात्या पण होत आलेल्या होत्या। त्याचबरोबर इथे माझी अर्धी कामं संपली होती। मग मी इथे किचन साफ करायला घेतलेलं आणि मधून मधून मी जी दीदी होती भांडी घासायला येते, ती वरच्या कामांवर येते, तिची पण थोडीफार मी हेल्प केली। त्याचबरोबर इकडे माझं सगळं काम संपलं होतं। तर तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग नक्कीच मला कमेंट करून कळवा। आणि माझा ब्लॉग आवडत असेल तुम्हाला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय, थँक्यू।